आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हे आई 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 अगं काय होतंय तुला? हे आई आई अगं काय होतंय? काय आहे? हॅलो बच्चे, ताई कशी आता? अरे तुला माहितीये ना आई तब्येत बरी नाही आणि तू का सारखा सारखा फोन करायला आहेस? अरे ते जमिनीच्या व्यवहाराच्या कागदपत्राबद्दल जरा बोलायचं होतं. अरे मामा इथं आईची तब्येत बरी नाही आहे आणि तुला जमिनीचं पडलंय होय? हा ठाव आहे मला, पण हे समज निस्ताराय पाहिजे ना. हे बघ तुला जे काय करायचं ना ते कर, मला त्यामध्ये घेऊ नकोस. अरे मी तेच तर सांगायला लागलोय कावा धरणं. घसा चुकला माझा, पण ह्यांचा विश्वास नाही ना माझ्यावर. एक मिनिट बच्चे, मी काय म्हणतो, तुम्हाला जे मी कागदपत्राबद्दल बोललो, व्यवहाराबद्दल बोललो, त्या सगळ्यामध्ये तुमची सहमती आहे ना? म्हणजे तुम्हाला ओके आहे ना? आवडतंय ना सगळं? अरे होय बघितलंय, तू फोन ठेव. बरं ठीक आहे. झालं, समाधान झालं आमचं. झाला ना थंड? बोलतोय तुम्ही, या करा साया. पेन सुंदर, आता व्यवस्थित अडकलाच जाळ्यात तू. मामा खंबीर, तिथं विशेष खंबीर. हे आई 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 काय होतंय तुला? हे माम, हे ना समजा तुझ्यामुळे झालंय. तू आधी पहिली इथनं जा. जाते मी सुंदर आता. तू काळजी घे ताईंची. हा उगाच काय बाई बोलले. अगं तुला बाहेर जा म्हणलो ना. तू बाहेर जा. अश्विन सारखा काय करू नको सांग. हे आई आई अगं काय होतंय तुला? हे आई डोळे उघड की. हे आत्या काय झालं बाई? अगं बघ की आई कशी काय. सुंदर, तू अजिबात काळजी करू नगस. अरे वहिनीला होतं असं अधून मधून, आता होईल बघ शांत. हे आई वहिनी वहिनी आत्या सांगतो ते ऐक. या खोलीच्या आत कोणाची सावली पडता कामा नये. ज्या घरातल्या माणसांमुळे माझ्या शरूच्या डोळ्यात पाणी आलंय, त्या घरातल्या माणसांशी मी नातं जोडतीये असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. त्या घराच्या आणि त्या माणसांच्या सावलीलाही मला उभं राहायचं नाहीये.
काय आजच्या दिवसात तरी वाचा फुटणार आहे का तुम्हासनी? कशा वेळी बोलवलं इथं? अहो बसा तरी. जरा बसून बोलू म्हटलं. आमच्याकडे तेवढं येळ नाही. मुद्द्याचं बोला, नाही तर चाललो आम्ही. अहो बसा की. मुद्दा प्रतापराव, अहो तुम्ही काय मी काय आपल्या दोघांचं पण सपान एकच आहे. या घरावर या धंद्यावर संपूर्ण मालकी हक्क आपला. पण हे सपान झालंय का साकार? झालंय का? कसं होणार? आपण काय बी करायला गेले की आपल्या हातामध्ये काय असते तो पाटणं. पण आता ही सपान साकार होणार. अहो हे सगळं आपल्या दोघांच्या मालकीचं अर्धा अर्ध वाटप होऊन आपल्या मालकीचं होणार अशी सुवर्ण संधी चालून आली हो. ही वसुंधरा सूर्यवंशी झोपल्या का नाही? उठत नसती. चॅक का काय झालं? असं डोळं वाटावरून का माझ्याकडे बघायला लागलाय? हा ते तीर्थस्वरूप ताई म्हणीन असं वाटलं का तुम्हाला? पण वसुंधराच तिचा काळ संपला हो, संपला. तिच्यानंतर हे सगळा कारभार कुणाच्या खांद्यावर जाणार? सुंदरच्या, आहे का नाही? पण त्या सुंदरला त्या अक्षरानं असं मधीच सोडून दिल्यामुळे त्याचा असा बाफळा झालाय. त्यामुळं त्या बोंगाड्यामुळं आपल्याला ही सगळं रान मोकळं मिळालंय. कळते का तुम्हाला? आता फक्त काय करायचंय, त्या बोंगाड्याला कुठल्या तरी ना अशा गोळ्यात घ्यायचंय, गोठ्यात अडकवायचंय. म्हणजे कसं तांदळातनं खडा काढतात का नाही, असं त्याला अलगत उचलायचा, फेकून द्यायचा. मग ही सगळं आपलीच. हा